20 संघ आहेत. जर कोणाला एंट्री फी जमा करायची असेल तर रक्षित पाटीलशी संपर्क करा. 5-5 ओव्हरचे सामने होतील. आयोजक सांगते 5-5 ओव्हर नंतर कमी केले जातील. अरे भाई लाव ना इधर. तर जरा लाईव्ह वाल्याचं आपण कौतुक करूया. अतिशय जबरदस्त क्वालिटी आहे. संदेश पाटील अँड कंपनी, वन सोल्युशन आणि धनवी नेवरन असा सामना चालू आहे. तर समर्थ कडू नो टाइम पास, टाइम इज मनी. वेल कोणासाठी समजत नाही, वेळेला महत्व द्या. फायनल उद्या का? फायनल उद्या का? आणि उद्या सोमवार म्हणजे हर हर महादेव तालुका पण संघ उद्या आहेत. आणि उद्या अंतिम दिवस असेल. उस्मान पटेल पासून सर्व खेळाडू बघायला भेटेल. किरण पवार, अक्षय पवार, सर्व खेळाडू तुम्हाला उद्या पाहायला मिळतील. हॅलो. आणि लाईव्ह वाल्याला विनंती असेल की जे आम्ही समालोचन केलं ते आम्हाला स्टॉप करून द्या. काय चुक्या झाल्या असतील तर माफ करा. आणि तुम्हाला जर पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या बॅट हव्या असतील तर आपण संस्कार स्पोर्ट्स, महेश स्पोर्ट्स, आकाश स्पोर्ट्स या दुकानामध्ये संपर्क करू शकता. तसे डीपी फायटर दिनेश पाटील यांच्याशी सुद्धा संपर्क करू शकता. अतिशय माफक दरामध्ये बॅटेत मिळण्याचे ठिकाण. समालोचकाला जर रेनकोट हवा असेल तर महेश स्पोर्ट्स मध्ये संपर्क साधा. महेश वरणकर सुद्धा सामन्याचा लाईव्ह आहे आनंद घेतात. त्याचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये आयोजक वाजाचा आहे, पण त्याला हे मैदान अतिशय दर्जेदार आहे. नेहमीप्रमाणे याच मैदानावर मॅचेस भरवतो. सुंदर असं आयोजन आहे. स्ट्राईकला दत्ता, नॉन स्ट्राईक एंडला अली. आणि गोलंदाज डावखोरा गोलंदाज रायगडचा क्रिस गेल समर्थ कडू, मॅन फ्रॉम विश्वी. ओव्हर 3चा आहे ना. 2 षटकांचा सामना आहे. पहिला चेंडू आणि पावसाचा प्रचंड लहरी पाहायला मिळतात. हॅलो. पहिला चेंडू पडलाय. यष्टीरक्षक निर्दोष घरत. 2 षटकांचा सामना आहे. 12 चेंडू मध्ये बघूया कितपर्यंत मदल मारतोय. नवी मुंबईचा संघ बघा जंप लगावली होती क्षेत्ररक्षकाने, परंतु सुरेख अशी तालमेल. एक धाव फलकावर. 12 चेंडूंचा खेळ आहे आणि या 12 चेंडू मध्ये किती धावा जमावते बघूया. समोर फलंदाज आली, डावखुरा गोलंदाज समर्थ कडू. रनअप जरा चुकलाय. बॉल चेंडू गेला होता, आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. चाची चव मात्र जबरदस्त आहे, अप्रतिमचा. बघा यष्टीरक्षक थोडासा धडपडतोय आणि डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज मात्र बाद. निर्दोष घरात समीर शेठ पाटीलचा नावाचा ब्रँड, आर्यन स्पोर्ट्स नावाचा ब्रँड ज्यांच्या माध्यमातून चालतोय, नेहमी सर्वांना हस्तेमुक्त असे ठेवणारे समीर शेठ पाटील चिरले यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. जर तुम्ही निर्दोष घरातची फलंदाजी जवळून अतिशय पाहिली तर मात्र काय फटकेबाजी होतोय त्यांच्या माध्यमातून. आणि संघाची धावसंख्या 1-1. समर्थाचा पुढचा चेंडू बघा. काय यष्टीरक्षण बघा किती चपल आहे आणि गोलंदाजीमध्ये काय कमबॅक. आतापर्यंत समर्थ कडू अप्रतिम असा कमबॅक करून दिला. फक्त धावा दिल्यात आपल्या षटकामध्ये 1 आणि गडी बाद झालाय तो मात्र 1. नाही स्टेट ड्राईव्ह चेंडू खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येणार, चेंडू उचलणार. पुढचा चेंडू
दरम्यान बघूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात आणि धावा झाल्या दाबलकावर 1-3. छोट्या मोठ्या यांच्या संघामध्ये खेळणारा गोलंदाज निवृत्ती मॅनफॉर्म दिगोडे. बघूया काय करतोय आणि आता मात्र निवृत्तीला दाखवलाय आणि चेंडू गेलाय सीमा पार आलाय. दमदार षटका. संघाची धावसंख्या 9 धावा. काय हरकत नाही. पाहूया 2 षटकांचा सामना 1 गडी बाद झालाय. आली खेळतोय. पुढचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 10 धावा धावलकावर. 2 षटकांचा सामना. दुसरं षटक प्रगती पाठावर निवृत्ती यांचं. नक्की ना. पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळतोय. बघूया अप्रतिम. यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरनं जाणारा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. संघाची धावसंख्या 11. 1 गडी बाद. तसा मी थोडासा हुशार आहे रे. तर भावी 11 धावा धावा लागले आणि आले जबरदस्त अशी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात आणि हा चेंडू एसटी रक्षकाला धकून जातो समर्थाकडे. बघतात चेंडूकडे कुठे गेला. डिक्लेअर झोन मध्ये गेला. मला नाही दिसला. 12 धावा धावलकावर 1 गडी बाद. 2 षटकांचा सामना. काही चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू या षटकात. हा कॉमेंट्री करतो. हॅलो. पारगाव संघाने सामाजिक कक्षाशी संपर्क साधा लवकरात लवकर. कधी करायचे आहेत? 12 चेंडू 14 धावा. तर दीपक भाऊ पाटील तुम्ही मला इथं संधी दिली त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. फक्त हाय ही इनिंग होऊ द्या नंतर तुम्ही बसा. कारण आम्हाला समर्थन करायला जरा तुम्ही असल्यावर जरा कमी भेटतोय आणि आम्ही खेळामध्ये मग्न असतो. पण आज तुमची इच्छा होती. प्रफुल्ल ठाकूरची इच्छा होती की सागर पाटीलने कॉमेंट्री करावी आणि ती इच्छा आम्ही पूर्ण केली. हस्तमुक्त असा खेळाडू आहे. कधी चेहऱ्यावर घमंड नाही. कधी तुम्ही बघा आणि कधी सेल्फी करा त्याच्यासमोर. काय टेन्शन नाही. 12 घेणं 14 की दुरी. आणि आमचा निवृत्ती बघा. आडनाव पाटील का म्हणजे मात्रे सांगत होता म्हणून मी बोललो नाही. रचित बोलतो मात्रे आहे. निवृत्ती पाटील. कल्पेश झाला. छोट्या झाला. मोठ्या झाला. ज्यांच्या गावात सुरुवात झाले. हा छोटे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विचार चहा हवा असेल तर या. पण जे चेंडू आणून देतात आमचे स्वयंसेवक त्यांना विनंती असेल की आपण चहा पिण्यासाठी सामाजिक कक्षामध्ये या. आणि जे खेळाडू आले त्यांना जर चहा हवा असेल तर आपण संपर्क करू शकता. भरपूर आहे भाई. 1 गिलास देना बहुत अच्छा लगता है. काफी अच्छा करंट है माइक में. साऊंड सिस्टम अतिशय जबरदस्त आहे. परंतु कोण विनोद वाघमारे यांची. परंतु रचित पाटील तुमचं मी विशेष कौतुक करतो कारण ते पावसाळी स्पर्धेमध्ये लाईव्ह मॅचेस कोण ठेवत नाही. पण तुम्ही मात्र 24 लाईव्ह जे घरी झोपतात बसतात काय आराम करतात त्यांना मात्र इथं काम लावलं. चांगलं असं आयोजन आहे. संदेश पाटील आणि कंपनी. काय आगमन नका मित्रांनो. 1 कप लाव भाई.
बहुत अच्छा चाहिए अपना कहाँ से बनाया पंच तुम्ही तुमचं काम पूर्ण करा चहा पाहिजे का पंच चहा पाहिजे का चहा पाहिजे का हॅलो दोन्ही पंचांना विनंती आहे की चाय वगैरे पिऊन घ्या तोपर्यंत गोलंदाज थोडं खेळ थांबवा पंचांना जरा थंड झाले जरा गरम होऊ द्या 12 चेंडू आणि 14 धावांची गरज लेट जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 शानदार पर्व आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस चला बाजूला व्हा तुम्ही निवृत्ती बाजूला सिक्सर कंपनीचे चेंडू बघा सलामीचे फलंदाज समर्थ कडू आणि प्रफुल्ल ठाकूर दत्ता गोलंदाज पहिला चेंडू पंचाचे हात जमिनीला समांतर 1+1 वाईट आणि एक या 2 धावा अवंत चेंडू दत्ता गोलंदाज समोर फलंदाज आता मात्र पाऊस थांबलेला आहे बघूया कोणाची फलंदाजी भरते आणि समर्थ कडू ऊन रोखणारे वादल अलीकडे चेंडू जातोय एकीतर पंत दुहेरीमध्ये पाहायला मिळतोय आणि फेकी थोडी उशिराने परंतु जबरदस्त असा जेज करतोय यष्टीरक्षक नवी मुंबईचा संघ आहे आणि एक उरण एरियातील नावाजलेला संघ ज्या कर्नाटक स्पोर्ट्सच्या मैदानावर एकता ओपीडी संघाने या मुंबईच्या संघाला मात्र पराजित केलं होतं आता मात्र ती स्पर्धा पाहायला मिळतोय या राजीव गांधी मैदानावर आमचे नितीन नाईक साहेब आणि बघा समर्थ कडू हा चेंडू क्लासिकल ड्राईव्ह आणि चेंडू पाहायला मिळतोय 6 धावांसाठी षटकार 14 धावांचा मापकाचं आव्हान आहे आणि संघाची धावसंख्या जपकार लागतो आतापर्यंत स्कोर झालाय पाहायला मिळतात धावा 6 10 4 धावांची गरज आणि आमचा सोन्या गायकवाड चहाचा आस्वाद घेण्यासाठी आला आहे रायगडचा क्रिस गेल अतिशय बमसिंग असणारा चेंडू कानाच्या अतिशय पडद्याच्या जवळून जातोय आणि गोलंदाजाला थोडीशी वॉर्निंग 1 बाउन्सर समोर फलंदाज प्रफुल्ल ठाकूर एक नामचीन असा खेळाडू आहे इकडे मात्र आमचे दादा जबरदस्त असे सामन्याचं आयोजन केलंय आणि आता मात्र मॅच पाहतात 3 धावेची गरज बघूया आणि प्रफुल्ल ठाकूरच्या बॅटमधून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये किती धावा पंच 1 धाव धन्यवाद राजेंद्र सर अतिशय क्वालिफाईड असे पंच आहेत उन्हाळे पावसाळे हिवाळे नेहमीच चमकणारे पंच तिन्ही ऋतूमध्ये गाजणारे पंच 2 धावसंख्येची गरज धनवेन उरण संघाला त्याला पुढचा सामना असेल पारगाव आणि याच्या संघातून जिंकणारा संघ सुहास पाटील कमांड स्टेज कलेक्टिव्ह टॉस बघूया अप्रतिम आता मात्र विजयासाठी फक्त 1 धावेची गरज दोन्ही अतिशय स्ट्रॉंग झोन असणारे फलंदाज आहेत एक चेंडू आहे दादा एक चेंडू आहे अवांतर पडला होता ना एक स्कोरर अतिशय जबरदस्त आहे लाईव्ह वाला पण अतिशय जबरदस्त आहे आणि पंच पण अतिशय क्वालिफाईड आहेत स्कोररचं नाव काय बघा वाकडीचे आमचे स्कोरर आहेत जबरदस्त आणि इथे मात्र धनवीन उरण संघ विन झालेला आहे हार्दिक अभिनंदन आणि या छोट्याशा आव्हानामध्ये सुंदर अशी धावगती पूर्ण केली आणि पारगाव संघाचा कर्णधार आणि या सामन्याचा स्पर्धेमधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र रायगडचा क्रिस गेल 5वी मॅन ऑफ द मॅच जवळजवळ घरामध्ये ट्रॉफ्या ठेवायला जागा नाही पण दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि हसरा चेहरा आहे
चला पारगाव संघाचा कर्णधार आपण टॉससाठी संपर्क करा सुहास पाटील. तर धन्यवाद दीपक भाऊ, सागर मांडवकर. आपण मला छोटे